नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, तुम्ही बघितलं असेल की मी एवढी रेडी वगैरे झाले आणि मी कुठे चालले. तर मी चालले मुंबईला आणि मी कालही बोलले ब्लॉगमध्ये की मी कुठेतरी जाणार आहे, काहीतरी आहे माझं मुंबईला. सो ते तुम्हाला तिकडे जाऊनच कळेल. तर कंटिन्यू करा, पुढे काय काय होईल. आणि संजू मामा स्पेशल बिर्याणी सोयाबीन राईस ना गुड्डू, खूप भारी. आणि दीदीन ते उद्या येणार आहेत नाशिकला. उद्या येणार आहे मुंबईला. फर्स्ट टाइम असं झालं की दीदीन ते इकडे सुरू नाशिकला आणि मी तिकडे चालले. ठीक आहे, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला चंचल नक्की सांगेल की कुठे जाते काय आहे ते. चला आपण आता इकडे निघूया. वी आर गेटिंग लेट. मी म्हणजे चंचलला लेट होतोय, आम्ही थांबतोय इथे. चलो लेट्स गो. तर मंडळी, मी आले घरी. मला येऊन साधारण अर्धा एक तास झाला. आणि त्याचबरोबर घरी जिजूंची मम्मी होती, सो त्या आहेत माझ्या जोडीला. आणि मी कुठे जाणार आहे हे तुम्हाला उद्या सांगेलच मी की कुठे चालली आहे. सो बघूया आता पुढे काय काय होतं ते. The next day. गुड मॉर्निंग. तर मंडळी, तुम्हाला मी काल बोलले होते की मी कुठे चालले. तर आज आहे 1 जुलै आणि आजपासून माझा नेल आर्टचा मास्टर्स क्लास आहे आणि तो आहे जोगेश्वरीला. त्यासाठी मी चालले तिकडे. आणि दिल्लीवरून आर्यन सर येणार आहेत, ते आज क्लास घेणार आहे. सो त्यासाठी मी तिकडे चालले आणि त्यासाठी मी एवढी तयारी वगैरे केली छान अशी. मी कशी दिसते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तिकडे काय काय होईल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. तर कंटिन्यू करा. तर मी माझ्या डेस्टिनेशनला पोचले. हॉटेल क्लिफ्टन म्हणून आहे आणि इथे माझा 3 डेजचा मास्टर्स क्लास आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया. आणि हे जोगेश्वरीला आहे. तर मंडळी, मी बसले माझ्या सीटवर आणि ॲक्च्युली मी VIP सीट घेतलं होतं. सो थोड्याच वेळात क्लास चालू होईल. अभी जाओ, सारे स्टूडेंट्स आपका वेट कर रहे हैं. ऑल द वे नागपुर से. मेरे कस्टमर का कहना था कि आर्यन में पिछले काफ़ी टाइम से आपकी सारी रीलें फॉलो कर रहे हैं. आपसे प्रॉपर अपॉइंटमेंट नहीं मिल पा रही है. मैंने अपने कस्टमर को बताया कि मैं अपॉइंटमेंट का एक प्रॉपर प्रोसीजर होता है जिसके हिसाब से ही सबको अपॉइंटमेंट मिल सकती है. मेरे कस्टमर के नेल देखने के बाद मैंने उनको बोला, मैम आपके नेल बहुत वीक है, इस पर एक्सटेंशन टिकेगा ही नहीं. मेरे कस्टमर ने बोला, मैं कोई बात नहीं, 2-4 दिन टिकेगा पर आप कर दो. एंड जो फाइनल लुक निकल के आया उसे देखने के बाद मेरे कस्टमर का कहना था, आर्यन आई रियली लव्ड इट. तो फिर आप किस चीज़ का वेट करें? आ जाइए, आपके भी कर देंगे. और अगर सीखना है तो भी आ जाइए, सिखा देंगे. हाय, कैसे हो आप लोग? अच्छे. बढ़िया. खाना वाना मिला निकला यहाँ पे? खाना बहुत जरूरी है, खाना खाना था. तर मंडळी, जेवण वगैरे झालं आहे आणि भूक खूप लागली होती त्याच्यामुळे शूट नाही करू शकले. आणि इकडे त्यांनी त्यांचे प्रोडक्ट पण विकायला ठेवले.
सो त्यासाठी इकडे पूर्ण प्रोडक्ट लावले. तर माझे विचार चालू का काहीतरी प्रोडक्ट घ्यावे इकडे पण, बघते काय वाटतं. तर लंच नंतर आता प्रॅक्टिस सेशन चालू झालं आहे. अब सुनो प्रॅक्टिस स्टार्ट एक करके बता रहा हूँ. अब ये वाली 2 रोज मंडळी आमचं आता एक्सटेन्शन करणं चालू आहे आणि माझ्या बाजूला जी ताई आहे तिने ऑलरेडी एक्सटेन्शन केले आहे. सो त्यामुळे माझ्या हातावर करते ती. एक फिंगर मी करते आणि एक फिंगर ती करते. कशी होतं बघूया. सेमच कलर लावावे लागतील आपल्याला दोघींना, म्हणजे हां वेगळंच दिसेल. Later that same evening. तर मंडळी आता वाजलेत 7 आणि माझा क्लास झाला आहे आजचा आणि मी चालले घरी. आता मी बरंच लेट झालं. आता मला टेन्शन या गोष्टीचं आहे की जर ट्रॅफिक लागलं तर काय होईल. सो बघूया आता ट्रॅफिक वगैरे लागतं का. बाय द वे आज दीदीन ते पण येणार होते घरी, तर ते आले की नाही ते पण बघूया. ॲक्च्युली बहुतेक तरी मला असं वाटतं की ते आज नाही येणार, ते उद्याच येतील. 1 hour later. तर मंडळी मी आले घरी आणि आजचा क्लास खूप छान झाला आणि मला बऱ्याचशा गोष्टी आजच्या क्लासमध्ये बघायला मिळाल्या. बेसिक गोष्टी माझ्या ज्या कन्सेप्ट्स होत्या त्या क्लिअर झाल्या माझ्या आणि खूप छान गेला आजचा दिवस. सो आता बघूया आपण उद्याचा दिवस कसा जातो. आणि आता मी जाते घरी. बाय द वे मला ही बॅग भेटली त्यांच्याकडनं. त्यात सगळं जे मी प्रॅक्टिससाठी वापरत होते सगळं त्यांच्याकडे मला तिथे मिळालं. आणि आता हे मला पुन्हा उद्या रिटर्न घेऊन जायचं आहे, तर म्हटलं घरी घेऊन जाऊ. आणि मी काहीतरी घेतलं पण आहे तिथे, हे तुम्हाला मी दाखवेलच ब्लॉगमध्ये पुढे.